आता बघूयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून। वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जरी टीका केली आहे। या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला। जनता सहन करेल असा समज ठेवून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल असा इशाराच त्यांनी शिंदेंना दिला आहे। मुंबईकरांची मोकळी जागा लाटण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। मुंबईतील अनेक जागा संस्थांना फुकटात दिल्या जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। भाजप आमदार अमरीश पटेलांनी टीकेला उत्तर दिलंय। ही जागा कुठल्याही खासगी कामासाठी दिली नसून ती सार्वजनिक कामासाठी असल्यानं लोकांना या मैदानाचा फायदा होणार असल्याचा दावा अमरीश पटेल यांनी केला। प्रशांत किशोर यांच्या एंट्रीनं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे। अमित शहा यांनी काल सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहांनी भेट नाकारल्यानं सुनेत्रा पवार पुण्याला गेल्याची ही चर्चा आहे। अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर होते, मात्र या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार कुठेही दिसल्या नाहीत। देशात 17 ऑगस्टपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी बघाव्या लागणार आहेत। पाणी पुलाखालून जाणार आहे असं सूचक विधान रोहित पवारांनी दिल्लीतील राजकारणावर केलं। डिलिमिटेशनवर कुठला पक्ष संसदेत कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कोणता पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे कळेल असं रोहित पवार म्हणाले। पंतप्रधानांकडे फुटीर खासदारांना भेटायला वेळ आहे, मात्र संसदेत उपस्थित राहायला वेळ नाही अशी टीका संजय राऊतांनी केली। यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। मोदी उद्धव ठाकरेंशी संवाद साधतात, मात्र उद्धव ठाकरेंच्या बंद दारात कारभार चालतो असा टोला नवनाथ बन यांनी लगावला। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाबाबत राज ठाकरेंनी टोला लगावलाय। पालकमंत्रीपद म्हणजे फालतू गोष्ट, सरकारने जनतेचं हित सांभाळायचं असतं, हे पालकमंत्र्यांचं काम नाही असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक दिवसीय रायगड दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। रायगडमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला। राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। नवीन बांधलेल्या रस्त्यावर खड्डे कसे पडतात, सत्ता पालट करणं हा एकमेव पर्याय असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले। कंत्राटात टक्केवारी घेतली जात असल्यानं रस्त्यांची कामं रखडली असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। मुंबई गोवा महामार्गाच्या स्थितीवर राज ठाकरेंनी हे भाष्य केलं। दरम्यान महामार्गाच्या कामात कमिशन खाल्लं जातं, एवढं कमिशन घेतल्यावर कंत्राटदार रस्त्यावर मातीच टाकणार असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे। राज ठाकरेंच्या दौऱ्यानं प्रशासनाला जाग येईल, जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी रस्त्याची वाट लावली असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे। राज्यात कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। पहिल्या टप्प्यात 6 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली असून पुढील 2 महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण झालं। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण होणार आहे। 2 वर्षांपूर्वी नाट्यगृहाला आग लागून मोठं नुकसान झालं होतं। या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं होतं। आता कोल्हापूरकरांसाठी नाट्यगृह पुन्हा खुलं झालंय। सोलापुरातील अरण्य विकासासाठी 151 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं अभिनंदन करण्यात आलं। यावेळी अरण्य तीर्थक्षेत्र विकास भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी त्यांचा सन्मान केला। यावेळी महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य तसंच पंचायत समिती सदस्यांचीही उपस्थिती होती। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। बाभुळगाव, नेर आणि दारव्हा तालुक्यातील विविध गावांना भेट देत त्यांनी शेतीचं झालेलं नुकसान व खरडून गेलेल्या जमिनींची पाहणी केली आहे।
आरोग्य विभागातील रिक्त पदं भरण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. तसंच कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले असून सर्व विभागांना समन्वयानं काम करण्याचं आवाहन करण्यात आलं. पुणे विमानतळाच्या सुरक्षा हालचालींची दखल राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. विमानतळालगतच्या परिसरात असणाऱ्या कचऱ्यामुळे हवाई सुरक्षेला धोका निर्माण झालाय. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांची पुढील आठवड्यात तातडीची बैठक होणार आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम सुरू असतानाच अचानक यात एक मोठा बदल करण्यात आलाय. त्यामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील लोक संतप्त झाले असून खासदार अमोल कोल्हे, आमदार सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर इथल्या निवासस्थानी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आपल्या विविध समस्या आणि मागण्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर मांडल्या. यावेळी महिलांच्या मागण्या आणि समस्यांवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक आश्वासन दिलं आहे. अभिनेत्री चार्ली चौहान आता लग्नबंधनात अडकली आहे. चार्लीने भारतीय क्रिकेटपटू रमनदीप सिंग सोबत लग्न केलंय. या नवविवाहित जोडप्याचे लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. डेटिंग ॲप्सवरून आता तरुणांचा मोहभंग होऊ लागला. सतत मिळणाऱ्या नकारात्मक अनुभवांमुळे या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तरुणांचा विश्वास उडतोय. त्यामुळे तरुण तरुणी प्रत्यक्ष भेटीगाठींना आणि वास्तविक आयुष्यातील सामाजिक कार्यक्रमांना अधिक पसंती देत आहेत. हिंगोली जिल्ह्यात जाणाऱ्या महामार्गावर आणि प्रमुख रस्त्यांच्या कडेला 118 विहिरी असल्याचं समोर आलंय. महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकानं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघडकीस आली. या धोकादायक विहिरींबाबत झी 24 तासनं बातमी लावून धरली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून धोकादायक विहिरींचा सर्वे करण्यात आला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यानंतर आता त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, पॅकिंग, कच्च्या मालाच्या दरात वाढ होऊन वाढलेल्या खर्चामुळे गाई आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दरात 2 रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 6% वाढ होणार आहे. ही दरवाढ 11 ऑगस्टपासून लागू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून जमा खर्चाचं गणित बिघडल्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनानं मालमत्ता कराबरोबरच TMTच्या बस तिकीट दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. यासंबंधीचा प्रस्ताव 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर घेण्यात आला. UPI व्यवहारांसाठी सामान्य ग्राहकांना कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. लहान व्यापाऱ्यांसाठी UPI सेवा मोठ्या प्रमाणात मोफतच राहणार आहे. पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली कायद्यातील दुरुस्तीमुळे UPIवर शुल्क लागू होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्टीकरण दिलं. मुंबईतील पूर्व पश्चिम वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील निर्णायक टप्प्याला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्यात दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडमधील खिंडीपाडा दरम्यान 4.70 किलोमीटर लांबीचे जुळे भूमिगत बोगदे उभारले जाणार आहेत. एअर इंडियाने वैमानिकांच्या वेतनात 8 ते 15% वाढ करण्याची घोषणा केली आहे. वैमानिकांना आकर्षित करण्याबरोबरच अनुभवी वैमानिकांना कंपनीत कायम ठेवण्यासाठी वेतनवाढ करण्यात आली. एअर इंडियाच्या नव्या वेतन रचनेत वैमानिकांच्या करिअर प्रगतीवरही भर देण्यात आला आहे. टपाल विभागाकडून 8 सप्टेंबरला पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. टपाल विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी पेन्शन अदालतीचं आयोजन केलंय. GPO इथल्या मुख्य पोस्ट मास्तर जनरल कार्यालयात सकाळी 11:30 वाजता ही पेन्शन अदालत पार पडणार. मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे कागदमुक्त आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनानं वेगानं हालचाली सुरू केल्यात. पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपीऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या सर्व 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप केलं जाणार आहे. मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे कागदमुक्त आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनानं वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपीऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यासाठी महापालिकेच्या सर्व 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप केलं जाईल. मुंबई महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. वुमन्स ऑन व्हील्स या प्रकल्पांतर्गत महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. पुण्यात विविध कारणांसाठी खोदलेले 85 किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी 25 कोटी रुपयांची काढण्यात आलेल्या निविदेला स्थगिती देण्यात आली आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामात कोणतीही चुकीची गोष्ट घडू दिली जाणार नाही असं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलं. रेलरोड इथल्या रेल्वे लाईनवरील पूल तोडून त्याच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलं असून या पुलाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. मात्र यावेळी पूल विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्यानं या कामाला ब्रेक लागला. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसला उतरती कळा लागल्याचं दिसतंय. बेस्टच्या ताफ्यात 10 वर्षांपूर्वी स्वमालकीच्या 4000 बस होत्या. आता केवळ 249 गाड्या शिल्लक आहेत. यासह प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी केवळ औपचारिकता मानता येणार नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलंय. पुनर्विकासामुळे सर्व सभासदांच्या हक्कांवर कायमस्वरूपी परिणाम होत असल्याचंही न्यायालयाने